बेस्टच्या बसला आज गिरगावमध्ये अपघात होताना पाहायला मिळाला। गाडी धावत असताना कुठेतरी जो आहे तो रस्ता खचला आणि हा अपघात जो आहे तो होताना पाहायला मिळाला। याच्या आधी सुद्धा मेट्रो असेल किंवा अगदी कोस्टल रोडमध्ये सुद्धा पाणी शिरल्याने असाच अपघात होताना टाळला। आपल्यासोबत नगर रचनाकार तज्ञ चंद्रशेखर प्रभू आहेत। सर, खरं तर पाहतोय आज बस ज्या प्रकारे आपण पाहतोय का मोठ्या खड्ड्यामध्ये अडकलेली होती, या आधी सुद्धा अनेक अशा घटना घडताना पाहायला मिळत आहेत। काय सांगाल यावरती? नाही, सांगायचं काही नाही। रस्ता फक्त वरचा भागच केलेला असेल, खाली पोकळ असेल, तर आज ना उद्या कधी ना कधीतरी ही घटना घडणारच। याचा अर्थ जे रस्त्याचं काम आहे ते किती निकृष्ट दर्जाचं आहे हे उघड झालेलं आहे। प्रत्येक गोष्टीत महानगरपालिकेचं म्हणा किंवा इतर संस्थांचं म्हणा, काम करत असताना योग्य ते क्वालिटी बघण्याची प्रक्रिया ही होत नाही। कंत्राटदारावर पूर्णपणे सोपवलं जातंय आणि अनेक लोकांचं असं मत आहे की प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होतोय। अर्थात त्याची चौकशी केल्याशिवाय त्याविषयी काही माहिती मिळणार नाही, पण भ्रष्टाचार होतोय की नाही हा विषय एका बाजूला आहे, पण महत्त्वाचं असं की दर्जा निकृष्ट आहे हे उघड आहे। तर मोठे प्रोजेक्ट्स करत असताना दर्जा नीट ठेवणं आणि प्रोजेक्ट झाल्यावर लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। ती तशी काळजी घेतलेली दिसत नाही। सर, पण आपण तो अपघात जर पाहिला तर रस्त्याच्या खाली पूर्ण पोकळ आपल्याला भाग पाहायला मिळतोय। तो 10 ते 12 फूट जवळपास असा दिसतोय तो। त्यामध्ये प्रवासी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती, पूर्ण गाडीची बॉडी जी आहे ती रोडला टेकल्यामुळे वाचला अपघात। याआधी सुद्धा मेट्रोमध्ये घटना घडली अशाच प्रकारची, कोस्टलला पाणी आलं। कुठेतरी मुंबईतला भूगर्भ जो आहे त्यामध्ये काही बदल होतोय? नाही, भूगर्भ मुंबईचा काही बदल होत नाही आणि असं कोण म्हणत असेल तर ती पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे किंवा कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं। मुंबईच्या भूगर्भाला काही झालेलं नाही, भूकंप झालेला नाही किंवा काही झालेलं नाही। असे रस्त्यात खड्डा पडण्याचा हा पहिला हे नाही। काही दिवसापूर्वी पोर्तुगीज चर्चच्या इथे असा खड्डा पडला, काही दिवसापूर्वी सेना भवनाच्या इथे असा खड्डा पडला आणि त्याच्यात गाडी गेली। त्यामुळे 1-2 वेळेला नाही, असं अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामकाजाच्या संदर्भात फार तक्रारी आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट देण्याची प्रक्रिया, त्याच्यात लोएस्ट टेंडर, त्या लोएस्ट टेंडरमध्ये जरुरीपेक्षा लो टेंडर, त्यातून झालेला भ्रष्टाचार, त्यातून उरलेल्या पैशामध्ये झालेलं निकृष्ट बांधकाम, या सर्व गोष्टी चौकशीचा हा हिशोब आहे। त्या बाबतीत नीटपणे चौकशी झाल्याशिवाय काय ते कळणार नाही। पण शहरी लोकांना याचा त्रास होतोय याची जाणीव ठेवून या बाबतीत काहीतरी कारवाई ठोसपणे केली पाहिजे असं मला ठामपणे वाटतं। सर्व कुठेतरी कोस्टल रोड असेल, अंडरग्राऊंड मेट्रो असेल, म्हणजे भूगर्भामध्ये आपण खोदकाम मोठ्या प्रमाणावर करतो, त्याचा काय परिणाम भविष्यामध्ये होऊ शकतो यामुळे? नाही, अंडरग्राऊंड मेट्रोची टेक्नॉलॉजी ही अनेक ठिकाणी वापरली गेलेली आहे, पण अंडरग्राऊंड मेट्रोचं काम करत असताना त्या अंडरग्राऊंडच्या वर असणाऱ्या जागेवर काय परिणाम होत आहेत हे परिणाम मॉनिटर करणं, पाहणं हे त्या एजन्सीचं काम आहे। पूर्वीच्या काळात जमिनीच्या खाली काय होते हे तुम्हाला दिसत नसे, त्यामुळे ठोकून तिथे पोकळ आहे की नाही बघण्याची ही पद्धत होती। आता तशी पद्धत नाही। प्रत्येक ठिकाणी एक्सरे किंवा सोनोग्राफी करण्याच्या मशीन्स उपलब्ध आहेत। त्यामुळे अंडरग्राऊंड काम करत असताना त्याच्यावर काय काय होतं आहे हे मशीननी एकदा चेक केलं तर तासा-दीड तासात कुठे काय घबाड आहे, कुठे खड्डा आहे, कुठे पोकळ आहे हे तुम्हाला त्या मशीनमध्ये दिसतं ना। त्याच्यात काय मोठं, आणि त्या मशीनी विकत घ्यायला लागत नाहीत, त्या उपलब्ध आहेत या सर्व संस्थांकडे। पण ते करणार कोण? पगार आपण ज्यांना देतो ते त्यांच्या पगाराच्या तुलनेनं काम करतायत की नाही, का नुसतं बसून पब्लिकच्या खर्चावर बसून खुर्च्या गरम करतायत हे समजायला मार्ग नाही। आणि कंत्राटदाराच्या कामावर देखरेख नीट होत नाही, कारण कंत्राटदारात जर कंत्राट देणाऱ्यांशी संगनमतानं असतील
तर त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे नीट चौकशी होऊन त्या बाबतीत काय जे सत्य आहे ते माहीत करून घेणं आवश्यक आहे. थोडक्यात कंत्राटदारांचा निष्काळजीपणा आहे, मात्र वारंवार अशा घटना घडल्यामुळे नागरिकांच्या जीवाला एक प्रकारचा धोका निर्माण झाला मुंबईत. नाही, निष्काळजीपणा म्हणण्यापेक्षा कामच जर तो खड्डा भरलेलाच नसेल तर निष्काळजी कसं म्हणायचं? निष्काळजी म्हणजे काळजी न घेतल्यामुळे खड्डा झाला का? नाही, तो खड्डा होताच, तो नेमका भरल्याशिवाय वर रस्ता कसा बांधायचा हे तरी कळायला पाहिजे. रस्त्यावर दरवर्षी डांबरीकरण म्हणा किंवा कॉन्क्रिटायझेशन म्हणा किंवा रस्त्यावरचे खड्डे भरण्याचं काम करताना खाली पोकळ आहे हे कळत नाही. सामान्य माणसाला त्या रस्त्यावरून चालताना, फुटपाथवरून चालताना त्याच्या खाली पोकळ आहे की नाही हे पायाच्या आवाजानं आपल्याला कळायला लागतं. तर इतका मोठा रस्ता खाली पोकळ आहे की नाही हे समजायला आपल्याकडे मार्ग नाही. त्यामुळे ह्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे. कोणाची तरी महत्त्वाच्या मंडळींची चूक झालेली आहे, त्याची चौकशी होऊन जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे. अगदी पाहतो आपण मुंबईच्या भूगर्भामध्ये कुठल्या प्रकारची जी आहे ती हालचाल होत नाही, तर एक प्रकारचा हा मानवनिर्मित जी आहे ती कुठेतरी त्रुटी आहे आणि त्यामुळे हा खड्डा पडला असल्याचं चंद्रशेखर प्रभू म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन विनय राजभर सरजने एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.